नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 8 ते म्हणजे स्थितिक विद्युत या प्रकरणाचा आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे। मित्रांनो, स्पष्टीकरण तर आपण या प्रकरणाचं बघितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे आणि जर तुम्हाला इयत्ता 7वीच्या इतर विषयांचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहेत, ती जाऊन तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट कसं राहू शकता तर बघा मित्रांनो, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर, किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता। त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, किंवा तुम्ही टेलिग्रामवर जाऊन एसओसी क्लासेस तुम्ही तिथं सर्च करू शकता। इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला सर्व रिझल्ट तुम्हाला दिसतील। काही प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता, ट्विटरवर फॉलो करू शकता, फेसबुकवर सुद्धा आमच्या पेजला फॉलो करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर soctuitionclasses.blogspot.com ला नक्की भेट द्या। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलाय, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। आता कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिले आहेत, आपण सर्वात अगोदर हे विधाने वाचूया। ठीक आहे, बघा पहिलं दिलं आहे, सजातीय विद्युत प्रभारामध्ये रिकामी जागा होते। तुम्हाला मी अगोदर सांगितलं सजातीय म्हणजे काय हे, तर दोन्ही पदार्थावर सारखेच प्रभार असतात। म्हणजे धन असेल तर धन, ऋण असेल तर ऋण, याला म्हणतात सजातीय प्रभार। मग ज्यावेळेस सजातीय प्रभार असतात त्यावेळेस नेहमी काय असतात, सदैव प्रतिकर्षण होत असते, म्हणजे ते एकमेकांना दूर ढकलतात। बघा, ज्यावेळेस सारख्याच प्रकारचे प्रभार तिथं असतात त्यावेळेस ते एकमेकांना दूर ढकलतात। म्हणजे इथं आपण लिहूया सदैव प्रतिकर्षण इथं होते। काय होते? सदैव प्रतिकर्षण। तुम्ही इथं लिहून घेऊ शकता। ठीक आहे, त्यानंतर आहे दुसरं बघा, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी रिकामी जागा कारणीभूत असते, ते म्हणजे ऋण प्रभाराचे विस्थापन। काय आवश्यक असते? ऋण प्रभाराचे विस्थापन। तर तुम्ही इथं लिहू शकता ऋण प्रभाराचे विस्थापन। ठीक आहे, ऋण प्रभाराचे विस्थापन। तडी रक्षक रिकामी जागा पट्टीपासून बनवला जातो, तर आपल्याला दिसेल तांब्याचे, आपण वाचलं होतं की तांब्याच्या पट्टीपासून तो बनवला जातो, तांबे लिहा। ठीक आहे, त्यानंतर सहजपणे घर्षणाने विद्युत प्रभारित होत नाही ती वस्तू कोणती आहे? ती म्हणजे प्लास्टिक। प्लास्टिकला जर आपण घासलं किती वेळ, ती लवकर ती काय होत नाही, तर विद्युत प्रभारित होत नाही, सहजपणे त्याला म्हणून होते, पण थोडा वेळ लागते त्याला। नंतर आहे विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास रिकामी जागा होते। विजातीय म्हणजे काय? हे एक आहे धन, दुसरा आहे ऋण, याला म्हणतात विजातीय। मग विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास काय होईल, तर त्याच्यामध्ये आकर्षण निर्माण होईल। तुम्ही इथे लिहू शकता सदैव आकर्षण, सदैव आकर्षण। नंतर आहे विद्युत दर्शीने रिकामी जागा ओळखता येते तर प्रभारित वस्तू। मग इथे लिहा तुम्ही प्रभारित वस्तू। विद्युत दर्शीने आपण प्रभारित वस्तू ओळखू शकतो। चला जाऊया समोर। त्यानंतर बघा, पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे। दुसरा प्रश्न आहे तो आहे, दुसरा प्रश्न आहे, मुसळधार पाऊस जोराने, विजा चमकणे किंवा गडगडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही, स्पष्ट करा। बघा, वीज ही उंच इमारत, उंच झाडे याकडे लवकर आकर्षित केली जाते। छत्रीच्या पट्ट्या लोखंडी धातूने बनलेल्या असतात, त्याच्यामुळे काय होते, लोखंड विजेला आकर्षित करून जीवितहानी होऊ शकते। म्हणून मुसळधार पाऊस असणे किंवा जोराने वीज चमकणे किंवा गडगडणे सुरू असताना छत्री बाहेर घेऊन जाणे योग्य नाही, कारण त्या छत्रीला जो काड्या असतात, जे दांडा असतो लोखंडी असतो, आणि लोखंडी दांड्याकडे वीज आकर्षित होत असते, त्यामुळे आपण बाहेर छत्री घेऊन जाणं योग्य नसतं। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा, विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल। बघा, आता खाली काही आपल्याला बचाव दिले ते आपण आता वाचूया। जर कुठलाही निवारा नसेल तर खुल्या मैदानात थांबा। बघा, कुठलाही निवारा नसेल तर खुल्या मैदानात थांबा। कुठल्याही झाडाखाली थांबू नका, झाडापासून दूर राहा, कारण झाडावर नेहमी लवकर वीज पडत असते।
तसेच विद्युत खांबापासून दूर राहा आणि धातूच्या वस्तूपासून सुद्धा दूर राहा. म्हणजे ज्या काही धातूच्या वस्तू आहेत त्यापासून तर नक्कीच दूर राहा. खुल्या मैदानात झोपू नका. बघा, खुल्या मैदानात झोपू नका. फक्त जर आपल्याला उभं राहायचं, जर काही कुठे आपल्याला आडोसा वगैरे नसेल तर. तुमचे हात गुडघ्यावर ठेवून तुमचे डोके हातावर ठेवून बसा. अशा स्थितीमुळे तुम्ही सगळ्यात कमी उंचीचे होण्यास मदत होईल. वीज चमकताना किंवा पाऊस पडताना विद्युत उपकरणाची पिन काढून ठेवा. म्हणजे घरामध्ये बघा, जर विद्युत उपकरणं असतील तर त्यांची पिन काढून ठेवा. मोबाईल सुद्धा आपण वापरला नाही पाहिजे ज्यावेळेस पाऊस पडत असेल किंवा वीज चमकत असेल. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, प्रभार कसे निर्माण होतात? तर बघा, काही विशिष्ट पदार्थ एकमेकावर घासले तरच विद्युत प्रभाराची निर्मिती होते. हे आपण स्पष्टीकरणामध्ये बघितलेलं आहे. यावेळी काही ऋणकण, बघा, काही जे ऋणकण असतात एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर जातात आणि ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो. जर ज्यावरून जे कण जातात त्यावर ऋण प्रभार कमी होतो म्हणून तो धन प्रभावित होतो. म्हणून घर्षणाने पदार्थावर प्रभार निर्माण होतो. बघा, आता जे ऋणकण असतात ते काय करतात, दुसऱ्या पदार्थावर जातात. त्यामुळे दुसरा पदार्थ जर धन असेल तर तो ऋण बनतो. ठीक आहे. आणि ह्या पदार्थातले ऋणकण निघून गेल्यामुळं हा पदार्थ धन बनतो. ठीक आहे, असं ध्यानात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रश्न, तडी रक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? तर बघा, तडी रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी असते. इमारतीच्या सर्वात उंच भागावर तिचे टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे आगरी असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीत आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत गड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. चौथा प्रश्न आहे, पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? तर बघा, त्याचं कारण आहे, पावसाळी वातावरणात काम करताना विजा चमकतात आणि त्या पडण्याची भीती असते. वीज अंगावर किंवा शेतात पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये. लोखंडी पहार ही विजेला आकर्षित करून जमिनीत पसरते. बघा, लोखंडी पहार काय करते, विजेला आकर्षित करून जमिनीत पसरते. म्हणून पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात. पाचवा प्रश्न आहे, पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत? पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस वीज चमकली दिसणार, असं का होते? बघा, पावसाळ्यात ढगात मोठ्या प्रमाणात प्रभार निर्माण होतो. बरोबर आहे. आणि जर प्रभार निर्माण झाला मोठ्या प्रमाणामध्ये तर आपल्याला वीज चमकल्यासारखी दिसते. पण बऱ्याच वेळा अशी स्थिती असते ती निर्माण होत नाही. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये लिहा. कोणकोणती आहेत? बघा, स्थितिक विद्युत प्रभार घर्षणामुळे निर्माण होतो, हे आपल्याला समजले. हा प्रभार घर्षण झालेल्या ठिकाणीच असतो, हे पण आपल्याला समजले. वस्तूवर प्रभार थोड्या वेळापर्यंतच राहतो, हे पण आपल्याला माहित आहे. स्थितिक विद्युत मधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात, हे पण आपण बघितलं. स्थितिक विद्युत प्रभारातील वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूला आकर्षित करते, हे पण आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. पाचवा प्रश्न आहे, वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी करायला? बघा, वीज पडल्यामुळे आर्थिक व वित्त हानी होते. आर्थिक म्हणजे पैसे, आर्थिक आणि जीवितहानी इथं पाहिजे. काय पाहिजे? जीवितहानी. आर्थिक म्हणजे वित्त एकच झालं ना, इथं पाहिजे जीवितहानी. इथे लिहा जीवितहानी होते. हे टाळण्यासाठी खालील जनजागृती आपण करायला पाहिजे. झाडाखाली आपण उभे राहायला नाही पाहिजे. उघड्या मैदानात झोपू नये. पाऊस पडत असताना उंच इमारतीवर जाऊ नये. घरातील उपकरणाचा विद्युत प्रवाह बंद करावा. मोबाईलचा वापर करणे टाळावा. बघा, करणे टाळावा असं प्रकारचं पाहिजे, करणे टाळावा. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपलं येणाऱ्या संकटापासून आपण वाचू शकतो. मित्रांनो, हा होता स्वाध्याय इयत्ता 7वी प्रकरण 8व, ते म्हणजे स्थितिक विद्युत. तुम्हाला हा कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्हाला कॉमेंट करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्ही इयत्ता 7वीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत.